आज सकाळी उठलो तर घर एकदम चकाचक होतं. असं वाटलं आजचा दिवस खूप सुखात जाणार. तेवढ्यात ताई प्रकट झाली आणि बोलली, लवकर आवर, मासे आणायला जाऊया. मासे बोलल्यावर बाबू पण ताडकन उठला. आम्ही तयार झालो आणि बाबूचीही तयारी चालू होती. तेवढ्यात बाबू हसायला लागला. आम्हाला वाटलं खूप खुश आहे, पण थोड्याच वेळात नाकाला झटका बसला. तेव्हा समजलं बाबूने शी केली होती. म्हणून पुढचे 10 मिनिटं डायपर बदलण्यात गेली. आज रविवार असल्यामुळे मार्केटलाही खूप गर्दी होती आणि भाव ऐकून तर चक्करच आली. बाबूला मासे तर पाहिजे होते, पण पैसे द्यायची अजिबात इच्छा नव्हती. असा बघत होता जसं काकी प्रॉपर्टी पेपर मागते. शेवटी पैसे दिले आणि घरी आलो. आधी पोटाला कॉफी पिऊन आधार दिला आणि नंतर काम चालू केलं. मच्छी साफ करताना बाबू पण हातभार लावत होता. मी त्याला गप्प बसावं म्हणून थोडे कुरमुरे दिले. त्याने ते घरात पसरवले आणि तेच मला भरवू लागला. मी नाही म्हणलो म्हणून कांचिलात मारली आणि थोड्याच वेळात झोपून गेला. बाबू झोपताच किचनमध्ये पळालो. ताईने कढईत तेल टाकलं, मसाला टाकला आणि कोळंबी शिजायला ठेवली. बाजूला तव्यावर बोंबील फ्राय होत होते. काम करता करता दुपार झाली आणि भूक खूप लागली होती. विचार केला जेवून आराम करूया. तेवढ्यात बाबू उठला. आता देव जाणे आराम करायला भेटते की